बनवूया बटाट्याची फटाफट भाजी 5-6 मिनिटात बनणारी। हे बघा, हे असे बटाटे कापून घेतलेत मी आणि ही भाजी ह्या थेपल्यांबरोबर खूप छान लागते। आणि हे बघा, असे थेपले मी थंड करत ठेवले, हे बघा मस्तपैकी थंड करत ठेवलेत। आणि इकडे मी कढई गरम करत ठेवते। गॅस चालू केले, कढई गरम करत ठेवा। ह्या भाजीमध्ये तेल थोडं जास्त जातो, पण खरंच खूप छान लागते, झटपट होते आणि खरंच छान लागते। तेल थोडं जास्त टाकणार। मी 3 बटाटे घेतलेत बारीक चिरून आणि तेल जरा जास्त टाकते, कारण ती व्यवस्थित झाली पाहिजे, कारण ती तेलावरतीच करायची, आपल्याला पाणी जरा पण त्यात टाकायचं नाहीये। आपलं तेल गरम झालंय, आता ह्याच्यामध्ये मी जिरं टाकते आणि बटाट्याची भाजी आहे तर हिंग गेलाच पाहिजे, हिंग चिमूटभर। आणि फोडणीत थोडासा लाल तिखट टाकायचा, म्हणजे तो कलर छान येईल। लाल तिखट आणि जी बटाटी आपली चिरून आणि धुवून घेतले ती टाकूया। हे बघा, मिक्स करते ह्याच्यामध्ये। आणि आता आपण मीठ आणि हळद टाकूया आणि मग ते वाफ द्यायला ठेवूया। थोडीशी हळद, जास्त नको टाकू हळद, थोडीशीच टाका आणि मीठ आपल्याला जेवढं पाहिजे त्या हिशोबाने। आता हिला वाफ द्यायची, मिक्स करून घेते। वाफेला ठेवूया। थोडंसं वरतून पाणी टाकेन, कारण खाली लागायला नको म्हणून। चला आता भेटूया 5 मिनिटांनी। चला आता आपण भाजी चेक करूया। मी मधून एकदा हलवली होती, ढवळली होती एकदा। थोडासा लाल तिखट आणि गरम मसाला टाकणार आहे की झालं। लाल तिखट आपण अगोदर टाकलेला, त्या हिशोबाने टाका तुम्ही, जास्त तिखट पण नकोच। हलकासा गरम मसाला, थोडीशी कोथिंबीर। अशी काय आपली भाजी दिसते, मस्त छान। आता एक छोटीशी वाफ देणार आहे हिला आणि मग गॅस बंद करायची। भाजी झाली आपली, बघा झाली आपली भाजी। मोजून 5 मिनिटं झालेत, छान असे बटाटे शिजलेत, डन। आता ही थंड करत ठेवणार आहे आणि मग टिफिन मध्ये भरेन। बघा बटाटे शिजलेत मस्तपैकी, सुकी भाजी सकाळी नाश्त्याला आम्हाला। भेटूया सकाळी मॉर्निंग मध्ये, ट्रेन मध्ये गावाला जाताना भेटूया सकाळी। बाय बाय, गुड नाईट सर्वांना, गुड नाईट एव्हरीवन, बाय बाय।